नांदेड़ दौरे पर पहुंचे सांसद श्रीकांत शिंदे ने मीडिया से बातचीत में किसान कर्ज माफी पर विधायक रोहित पवार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से की जाने वाली मुलाकात को लेकर कहा कि महायुति सरकार ने ही एनडीआरएफ के मानकों से अलग हटकर किसानों की कर्ज माफी का फैसला लिया है। आगे शिंदे ने आघाड़ी सरकार पर तंज कसते हुए कहा कि उनकी सरकार के वक्त उन्होंने कभी भी किसान हित के कार्य नहीं किए। साथ ही शिंदे ने किसानों को टुकड़ों में कर्ज माफी इस आरोप पर भी पलटवार किया। आज नांदेडमध्ये माहूरला बाबूराव कदम साहेब यांच्या माध्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर काही शाखांचं उद्घाटन नांदेडमध्ये आयोजित केलेलं आहे। त्यासाठी जो आहे तो आज दौरा आहे। केंद्रीय मंत्रिपदाची तुम्ही सुद्धा शपथ घेणार आहात। अशा पद्धतीच्या सूत्रांची माहिती आहे की तुम्ही शपथ घेणार आहात केंद्रीय मंत्रिपदाची। कोण म्हणाले बाबा? सूत्र सांगतायत खरं? अरे सूत्र नाही, तुम्हीच चालवता। संजय राऊत म्हणले की श्रीकांत शिंदेंच्या डिग्रीबद्दल संशय आहे, त्यांनी जाऊन राजकारणात पाठवलंय, तपासून घ्या। रोहित पवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। शेतकरी कर्जमाफी व्हायसाठी त्यांनी आंदोलन केलं पंढरपुरामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी नेहमीच निर्णय जो आहे हा युती सरकारनेच घेतलेला आहे। एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून जे आहे हे शेतकऱ्यांना मदत असेल, कृषी पंपाचा विषय असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या युती सरकारने केलेल्या आहेत। आणि आज विरोधक जे आहे हे त्यांच्या वेळेस शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी द्यायच्या होत्या त्या कधीच ज्या आहेत हे आघाडी सरकारने दिल्या नाही। पण युती सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून सगळ्या योजना ज्या आहेत हे देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि याच्या पुढे देखील सरकार जे आहे पूर्ण सहानुभूतीपूर्वक विचार जो आहे हा शेतकऱ्यांचा करत राहणार। खूप तोकडी कर्जमाफी होते असा आरोप सातत्यानं होतो। विरोधकांचं कामच आहे नेहमीच आरोप करणं।